रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्यासंदर्भात मंत्रालयातील बैठकीला सुरुवात। मंत्री प्रताप सरनाईक बैठकीला उपस्थित। बैठकीला कामगार नेते शशांक राव, संजय निरुपम आणि संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीची डेडलाईन पुढे ढकलण्याची शक्यता आहे। किमान 3 ते 6 महिन्यांचा कालावधी रिक्षा टॅक्सी चालकांना देण्यावरती संघटनांचा भर। रिक्षा टॅक्सीमेन्स युनियनची आज गोरेगावमध्ये बैठक। आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठकीचे आयोजन। मराठी भाषा सक्तीवरून रिक्षा टॅक्सी युनियन सरकार विरोधात आक्रमक। मंत्री सरनाईकांनी 1 मेची डेडलाईन पुढे ढकलावी, निरुपम यांची नवी मागणी आहे। मराठी सक्तीवरील सरनाईकांसोबतच्या बैठकीआधी निरुपम यांची मागणी। रिक्षा टॅक्सी चालक 6 महिने किंवा वर्षभरात बेसिक मराठी शिकतील, निरुपम यांचं वक्तव्य। वेळ देऊ पण निर्णय कधी लागू करणार ते सरकारनं सांगावं। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी वेळ वाढवून देण्याच्या संजय निरुपम यांच्या मागणीवरती संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। वर्षानुवर्ष इथे राहूनही ज्यांना मराठी शिकता आलं नाहीये त्या मंडळींचे वकील पत्र संजय निरुपम का घेतायत? रिक्षा चालकांच्या कर्जाची चाल या कर्जाची ढाल पुढे करण्यापेक्षा आता कर्ज मिळवण्यासाठी मराठी येणं ही अटच बंधनकारक केली पाहिजे, अंबादास दानवेंची टीका। महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांनी मराठी भाषा शिकली पाहिजे, आम्ही याचं समर्थन करतोय। मात्र मराठी सक्तीसाठी जी गुंडगिरी सुरू आहे हा नियम कोणता आहे? एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया। सर्व बंद करायला गेलो तर नवीन प्रश्न निर्माण होतील, जबरदस्ती केल्यास हजारो लोक रस्त्यावर उतरणारच। रिक्षा टॅक्सी चालकांना केलेल्या मराठी सक्तीवरून छगन भुजबळ यांचं वक्तव्य। संजय निरुपम यांना विरोध करणाऱ्या मनसैनिकांचा अमित ठाकरे आज सत्कार करणार। तर थोड्याच वेळात कृष्णकुंजवरील मनसेच्या कार्यालयामध्ये सत्कार करण्यात येणार आहे। मराठी भाषेला विरोध नाही, फक्त रिक्षा चालकांचा परवाना रद्द करू नका असं म्हणत निरुपम यांची भूमिका आणि या सगळ्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याची दृश्य। ठाण्यामध्ये मनसेकडून गुणरत्न सदावर्तेंविरोधात बॅनरबाजी, बॅनरवरती सदा रडते असा उल्लेख करत मनसेनं सदावर्तेंना डिवचलं। मराठी सक्तीवरून मनसे आक्रमक, ठाण्यामध्ये बॅनरबाजी। डोंबिवलीमध्ये रिक्षा चालकांच्या संपाविरोधात मनसे आक्रमक, घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांसह मनसे नगरसेवकही रस्त्यावर। रिक्षांवरती स्टिकर्स लावत मनसेकडून मराठीचा जोरदार संदेश। 4 तारखेच्या संपावर कारवाई करण्याची मनसेची मागणी। मुंबईच्या अंधेरीमध्ये मनसेकडून अमराठी रिक्षा चालकांना मराठी भाषेच्या पुस्तकाचं वाटप। रिक्षा टॅक्सी चालकांवरील मराठी सक्तीवरून अंधेरीमध्ये मनसेचा पुस्तक वाटपाचा उपक्रम। आठवडाभरात रिक्षा टॅक्सी चालकांनी मराठी शिकली नाही तर परवाना रद्द करा, मनसेची मागणी। उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक न लढण्यावर अद्यापही ठाम। मवियातील नेत्यांकडून ठाकरेंचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मवियाकडून ठाकरे उमेदवार असले तरच निवडणूक बिनविरोध। विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त 3 दिवस शिल्लक। विधान परिषदेवरून उद्धव ठाकरे भूमिका मांडतील, शिंदे महान आहेत, भाजपची ही मतं ते फोडू शकतात, राऊतांचा शिंदेंना टोला। तर मतं सांभाळा असा सल्ला राऊतांचा ठाकरेंसाठी दिसतोय। विधान परिषद निवडणुकीमध्ये मवियामध्ये मतफुटीची शक्यता आहे, नवनाथ बंद यांची टीका। बच्चू कडूंना शिंदेंच्या सेनेकडून विधान परिषदेवर संधी देण्याची शक्यता आहे। मात्र परिषदेवरती येण्यासाठी प्रहार पक्ष विलीन करण्याची शिवसेनेची अट, सूत्रांची माहिती। तर विधान परिषदेसाठी बच्चू कडूंच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असताना नीलम गोऱ्हेंचं नाव जवळपास निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती। नीलम गोऱ्हेंच्या संभाव्य उमेदवारीला पक्षातील कार्यकर्त्यांकडून विरोध, सूत्रांची माहिती। स्थानिक स्तरावरती कार्यकर्त्यांना संधी देणं योग्य ठरेल, कार्यकर्त्यांची भावना असल्याचं सूत्र सांगतायत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीची आज बैठक। बैठकीमध्ये विधान परिषदेच्या जागेसंदर्भात निर्णय होणार। विधान परिषदेच्या एका जागेसाठी अनेक जण इच्छुक आहेत। उमेश पाटील, सुनील टिंगरे, सुरेश बिराजदार इच्छुक आहेत। उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीच्या बातमीवरती फडणवीसांनी खुलासा केलाय तर अजून काय हवं? उद्धव ठाकरे फडणवीस भेटीवरती राऊतांची प्रतिक्रिया। राज्य सरकारच्या पद्म पुरस्कार समितीमध्ये सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना स्थानच नाहीये। सरकारकडून समितीच्या स्थापनेचा शासन निर्णय प्रकाशित। मागील वर्षीच्या समितीमध्ये स्थान मिळालेले शेलार यंदा मात्र समितीतून बाहेर।
नवनीत राणा आम्हाला चिल्लरच समजतात, कारण त्या मोदींना ठोक समजतात. त्या सी ग्रेडच्या पॉप्युलर हिरोईन आहेत, त्यामुळे त्या महानच असणार आहेत. विजय वडेट्टीवारांची नवनीत राणांवर बोचरी टीका. तर वडेट्टीवारांचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यांनी रुग्णालयामध्ये जाऊन आपलं डोकं तपासून घ्यावं, रवी राणांचं वडेट्टीवारांना उत्तर. बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमातील मंचावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मोठा वाद. नागपूरमध्ये धीरेंद्र शास्त्रीच्या 5 दिवसीय रामकथेला कालपासून सुरुवात. पुण्यामध्ये बागेश्वर बाबा याच्या विरोधामध्ये काँग्रेसचं आंदोलन. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध. बागेश्वर बाबांवर कठोर कारवाई करण्याची काँग्रेसची मागणी आहे. खरात प्रकरणात दाबण्यासाठी टीसीएस प्रकरण बाहेर काढलं. माजी खासदार इम्तियाज जलील यांचं वक्तव्य. तर जलीलांचा धर्मांतर करायला पाठिंबा आहे का, गुलाबराव पाटलांचा सवाल. जलील यांचा महाराष्ट्र हिरवा करण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, बन यांचा हल्लाबोल. टीसीएस प्रकरणातील फरार निदा खानच्या अटकपूर्व जामिनावरती आज सुनावणी. नाशिक रोड न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार. टीसीएस प्रकरणामध्ये निदा खान गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे, तर निदा गर्भवती असल्याचं कारण देत जामिनासाठी न्यायालयामध्ये अर्ज आहे. लव्ह जिहाद रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कायदा केलाय. आम्हाला शस्त्र चालवायला देखील शिकवलेलं आहे. जिहाद प्रकरण रोखण्यासाठी आम्ही शस्त्र देखील चालवू. पुण्यातील भोरमध्ये भाजप आमदार महेश लांडगेंचं वक्तव्य. पुण्यामध्ये परदेशी नागरिक एका धर्माचा प्रसार करत असल्याचा आरोप. पत्रक वाटणाऱ्या परदेशी नागरिकाला स्थानिकांनी ताब्यात दिलं. पोलिसांकडून परदेशी नागरिकाची चौकशी सुरू आहे. पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीतील अंधश्रद्धा मारहाण प्रकरणाला नवं वळण लागलंय. परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आल्यानं प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं बनलंय. केनेथ सिल्वेनवर आजार बरे करण्याचा दावा करण्यात आला होता. दावा करत अंधश्रद्धा पसरवत असल्याचा सिद्धांत चव्हाण यांचा हा आरोप आहे. अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरणी मुख्य आरोपी अयान अहमदसह 3 दिवसांची पोलीस कोठडी आज संपणार आहे. 4ही आरोपींना आज पुन्हा अचलपूर सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. भोंदू राजेंद्र गडगेला आज कोर्टात हजर केलं जाणार. भोंदू राजेंद्र गडगेची आज पोलीस कोठडी संपतेय. भोंदू गडगे गेल्या 9 दिवसांपासून पोलीस कोठडीत आहे. करमाळ्यातील भोंदू बाबा मनोहर भोसलेचा घोटी आश्रम कायमस्वरूपी बंद करा. घोटी गावचे सरपंच विलास राऊत यांची सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी आहे. माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील यांच्या सून अर्चना पाटील यांना विधान परिषदेवर घ्या. धाराशिवच्या उमरग्यामध्ये लागलेत बॅनर्स. स्पीच ग्राउंडवर लागलेल्या बॅनरमुळे चर्चांना आता उधाण. नाबार्डच्या 500 कोटींपैकी 150 कोटी मंत्री शिवेंद्रराजे यांच्या जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राला झुकतं माप दिल्यानं रत्नागिरी सिंधुदुर्ग बरोबरच विदर्भ मराठवाड्यातील जिल्ह्यांच्या वाट्याला उपेक्षा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी साठी फक्त 4 दिवस शिल्लक. राज्यातील 26,34,000 महिलांची ई-केवायसी अद्याप रखडलेली. 30 एप्रिल नंतर पात्रतेची टांगती तलवार. ई-केवायसी साठी आतापर्यंत 3 वेळा मुदतवाढ. नागपूर महापालिकेमध्ये 33.50 कोटींच्या कचरा घोटाळ्याचा आरोप. नागपूर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरेंचा आरोप आहे. घोटाळ्याच्या चौकशीच्या मागणीसाठी विकास ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. राज्यभरातील कृषी सेवा केंद्र चालकांचा आजपासून बेमुदत बंद. 85,000 कृषी सेवा केंद्र चालकांचा बंदमध्ये सहभाग. अनधिकृत HTBT बियाण्यांची विक्री आणि खत कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या लिंकिंग पद्धती बंद करण्याची मागणी आणि त्यासह इतर मागण्यांसाठीही आंदोलन. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या निवडणुकीतून यावेळेस नागपूर केंद्रावरती अत्यल्प प्रतिसाद बघायला मिळतोय. केवळ 15% मतदान. 9 जागांसाठी रविवारी मतदान पार पडलं. जिल्ह्यातील एकूण 8,455 पैकी केवळ 1,327 म्हणजेच 15.69% डॉक्टरांनी मतदानाचा हक्क बजावलाय. विडणी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा प्रचार सुरू. सातारा जिल्ह्यामध्ये 3.5 वर्षात जी विकास कामं झाली ती मागील 35 वर्षात झाली नाहीयेत. माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांची रामराजे नाईक निंबाळकरांच्या गटावर टीका. उष्माघातामुळे राज्यात 8 जणांचा बळी. गेल्या 2 दिवसात 4 जणांना जीव गमवावा लागलाय.
9 महिन्यांच्या बाळाचाही यामध्ये समावेश आहे। लातूर, परभणी, अकोला, अमरावती आणि अहिल्यानगरला देखील उष्माघाताचा इशारा। अमरावतीमध्ये 7 वर्षांनंतर पारा 46.8 अंशांवर पोहोचला। पुढील काही दिवस उष्णतेचा इशारा। आज आणि उद्या अमरावती जिल्ह्यात तापमानाचा ऑरेंज अलर्ट।